होय बाय, सासू भांडली काय तुझ्याशी? हो आई. मग नवरा काय बोलला ना? तो काय बोलताय? आयशीचा बाबू आहे तो. नेहमी आयशीचीच बाजू घेत होतो. मामाच बाबू. माझ्या बाजून नाही बोलायचा तो. तो कसा तिच्या बाजून बोलतोय? अगं चुकी माझीच होती, पण नवरा माझ्या बाजूने बोलायला नको. जोडीदार कशाला बोलतात ते समजायला नको याला. थांब, मग तुझ्या भावाला पाठवताय, मग बघेल कसा काय आहे तो. हो पाठवूनच दे, यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. बरोबर त्यांना दावा सांगतो. हो ठीक आहे, चालेल, चल ठेवताय. परा, कुठं आहेस? इकडे ये, लवकर लवकर ये. हा आई आलो. ये नरेश. अगं आलो. काय झालं एवढं? ए, येतेस का नाही? नेहा, अगं आई काय झालं? कशाला एवढा आरडाओरडा करतेस? बायच्या सासरी जा. बायची सासू काय बायच्या जीवावर उठले ते बघून ये, नाही तर बघण्यात तिला घेऊन ये इकडे. अगं आई, प्रत्येकाच्या घरात काही ना काही छोटी मोठी भांडणं होत असतात, म्हणून काय लगेच भावाने गेलं पाहिजे का तिकडे? तुला काय बहिणीची काळजी बिजी आहे का नाही? का तिला तिकडच मरून देत आहेस? तुला नसला जायचा ना तर नीट सांग, नाही तर मी पोलीस केस करतो. अगं आई, प्रत्येक घरात काही ना काही छोटे मोठे वाद होत असतात, त्याच्यासाठी कोण पोलीस स्टेशनला जात नाही. तिच्या घरी सासू सासरे आहेत, तिचा नवरा आहे, पण घरगुती वाद असते त्यांनी मिटवून घेतील ते. म्हणून काय प्रत्येक भावाने बहिणीच्या सासरी जाऊन गदारोळ केला पाहिजे असं काय लिहिलेलं आहे का कुठं? अगं आई, खरं सांगू, बहिणीच्या घरी भावाला जाण्याचा कोणताही अधिकार नसतो. हा आई बरोबर बोलतात ते. भावाने बहिणीच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे. आणि हो, जसं भावाने बहिणीच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे, तसं बहिणीने पण भावाच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे. जर जगातल्या सगळ्या बहिणींनी भावांच्या संसारामध्ये लुडबुड करायचं बंद केलं ना, तर जगातल्या 90% भावांचे संसार सुखी होतील. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे.